नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। गुप्तधन शोधणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात। ढानकी शहरात मागील काही दिवसांपासून गुप्तधन काढण्याचे प्रमाण वाढले होते। अशात दिनांक 10 मे 2024 रोजीचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर काही लोक गुप्तधन काढत आहे अशी माहिती बिटरगाव पोलिसांना लागल्यावरून ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मामिलवाड यांच्या शेतात छापा टाकून जीवन गोविंद जाधव वय 25 वर्ष राहणार टेंभुर्दरा, संतोष हरिसिंग राठोड वय 48 वर्ष राहणार बाळदी, अभिजित गणेश मामिलवाड वय 25 वर्ष राहणार ढानकी, सर्वजित कानबा गंगनपाड वय 25 वर्ष राहणार ढानकी, पंडित विश्वनाथ राठोड वय 45 वर्ष राहणार चिल्ली, सर्व तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 मोबाईल एकूण किंमत अंदाजे 28,000 रुपये व 3 मोटरसायकल किंमत अंदाजे 1,20,000 रुपये, डीप सर्च मेटल डिटेक्टर किंमत 60,000 रुपये व एक थापीच्या आकाराचा चाकू किंमत 500 रुपये असा एकूण 2,08,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दत्ता कुसराम यांचे फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध अपराध नंबर 184/24 कलम 3233 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष्य अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रेमकुमार केदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी गीते, पोलीस नायक गजानन खरात, पोलीस कॉन्स्टेबल निलेश भालेराव, अंबादास गारुळे, राहुल कोकरे, प्रवीण जाधव, प्रकाश मुंडे, चालक मंगेश हुलगुंडे यांनी केली। पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय साळुंके, पोलीस स्टेशन उमरखेड करत आहेत। दिगंबर शिरडकर, एकमत लाईव्ह न्यूज मराठी, ढानकी। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।